हाय गाईज, तर हा माझा यूट्यूबवरचा पहिला व्लॉग आहे. तर आता आम्ही चाललो आहे सिन्नरला गोंडेश्वर मंदिरला. तर ते मंदिर 1000 वर्ष जुनं आहे. तर बघत राहा व्हिडिओ व्लॉग शेवटपर्यंत बघा. आता आम्ही चाललो आहे, तर जाता जाता भेटते मी तुम्हाला. A few inches later. हा बघा, आमचा दादा आहे. तर हा पण आम्हाला जॉईन झाला आहे आता. आणि आता आम्ही चाललो आहे सिन्नरला. आता आम्ही निघालो आहे. मस्त सकाळचं वातावरण थंड थंड. आता आम्ही हायवेला लागलो आहे. तिथून 35 किलोमीटर आहे. तर आता आम्ही मुंबई आणि पुणे नाशिकच्या हायवेला लागलो आहे आता. आणि आम्हाला पहिलीच ट्रॅफिक लागलेली आहे, कारण की इकडे शिर्डीला जाण्यासाठी पालख्या ते पण चाललेले आहे. तर त्याच्यामुळे इथे गर्दी पण लागलेली आहे. आणि आमचा प्लॅन सकाळच होता जायचं, पण थोडा उशीर झाला म्हणून ऊन पण खूप लागतोय. बघू शकतो तुम्ही, बघा केवढी ट्रॅफिक आहे. इकडनं सगळे पालखीचे लोक आहे जे जाणारे ते शिर्डीला. आणि आम्ही आता हायवेला आहे. आम्हाला याच्या पुढे अजून खूप ट्रॅफिक लागणार आहे जास्त. आम्ही मध्ये ब्रेक घेतलेला आहे, नाश्ता वगैरे करतो. पोहे आणि भजी खातोय आता आम्ही. इथून अजून 14 किलोमीटर बाकी आहे. पुढे अजून पुढे जातो. तेच काहीतरी झालेलं आहे वाटतं. खूप ट्रॅफिक जाम दिसतोय, ते बघू शकता तुम्ही. बघू आता जाऊ, चाललो आहे आम्ही आता. म्हणजे रस्त्यात जाता जाताच लागलं आहे, काहीतरी झालं आहे की ट्रॅफिक आहे ते सांगतात ते. बघू शकता काही. भरपूर जणांच्या गाड्या फेल झालेल्या आहे. त्यांचे पुढचे इंजिन खराब झालेले आहे बघा. खूप गाड्या आहे असं पुढे. हे बघा तसं जाता जाता तुम्हाला नुसत्या गाड्या दिसतील अशा. आणि इकडे तो इतकी जाम ट्रॅफिक आहे ना, काय सांगू तुम्हाला. ट्रॅफिक संपून जायला पाहिजे फक्त, म्हणजे मोकळं चालवता येतं गाडी. पुढे पर्यंत ट्रॅफिक आहे. कसं काय जाते. 75 years later. फायनली ट्रॅफिक संपलेली आहे, बघू शकता तुम्ही. आणि आता पवनचक्की दाखवतेच ती मध्ये पवनचक्की खाली गेलं आहे तिथे. आणि आता फुल म्हणजे सगळीच ट्रॅफिक संपलेली आहे. थोडीशी बरं नाही आता. आणि पुढच्या भरोसाने आता पुढे लागू पण शकतं ट्रॅफिक. काहीच मला इकडे. आणि हा इकडे अशीच दादा थांबलेला होता, कारण की तो आमच्या खूप पुढे निघालेला होता. मला एकदम छान साईबाबाची मोठी एकदम मूर्ती दिसलेली आहे, बघू शकता तुम्ही. आता आपण जाऊ तिच्या जवळ थोडं. आणि माझी केसांची हालत खूप बेकार झालेली आहे, हवेने उडून उडून जाईल. बघू शकता तुम्ही. आपण ह्या साईडने बघू, ते बघू शकता. इकडे यात्रेला जाणाऱ्या लोकांसाठी पाणी देत आहे. आणि बघू शकता तुम्ही गाईज, साईबाबाची मोठी मूर्ती. आणि लगेच त्यांची पालखी आहे. बघा गाईज, आता आम्ही हायवे पासून तर दिसलाय मध्ये. आणि ते छोटंसं गाव लागलेलं आहे आम्हाला. आणि इकडनं आता आम्हाला 5 किलोमीटर जायचं आहे अजून गाव. 13 मिनिट लागते तिथून. मंदिराचे हे मेन गेट आहे, ते आता पोचलो आहे. आणि आम्ही रस्ता विसरलो होतो, तो विचारत आलो आहे तिकडनं. मंदिर आहे.
गाईज आता आम्ही पोचलेली आहे मंदिराच्या मेन गेटवर. आता आपण मध्ये जाऊया. मध्ये खूप मोठं आहे ते, बाहेरच दिसतं एवढं मोठं. तर चला आता आपण जाऊया मध्ये. हे मेन गेट आहे याचं, मेन एंट्रन्स खूप मोठं आहे. तुम्ही बघू शकतात किती मोठं आहे हे. आता आम्ही मध्ये जातो, एक्सप्लोअर करतो पूर्ण. खूप मोठं आहे. असं व्हिडिओ छोटे दिसतंय पण असं खूप मोठं आहे, बघू शकता तुम्ही. तर प्रवेशद्वारातून एंट्री केल्यावर सगळ्यात पहिले लेफ्ट साईडला गणपतीचं मंदिर येतं. असे चारही कोपऱ्यांवर वेगवेगळ्या देवी देवतांचे मंदिर आहेत आणि सगळ्यात मध्ये महादेवाचं मंदिर आहे. तर आपण पुढे जाऊ आणि एक एक मंदिर बघू. आता आपण गणपतीच्या मंदिरात दुसऱ्या मंदिरात चाललेलो आहे. तर दुसरं कोणतं आहे काय माहिती नाही, जाऊ आता आपण. दुसरं मंदिर पण इकडेच आहे ह्या साईडला. हा ठीक आहे. असे चारही कोपऱ्यांना चार वेगवेगळे मंदिर आहेत. आता बघू आपण कोणतं. हे मंदिर कोणतं आहे? तर आता गणपती बाप्पाच्या डाव्या साईडला पार्वती मातेचं मंदिर आहे, तिथं आम्ही आता आलेलो आहे. गणपती बाप्पाच्या आई म्हणजेच पार्वती माता होत्या आणि महादेवाच्या पत्नी सुद्धा पार्वती माताच होत्या. तर याच्या पुढे आपण दुसऱ्या मंदिरात जाऊ. तर आता आम्ही सूर्य मंदिरात चालू म्हणजे आलो आहे, बघू शकतात तुम्ही. सूर्य मंदिर आहे आणि इकडे समोरच महादेवाचं मंदिर, तिकडे पार्वती मातेचं आहे आणि बाकीचे तुम्ही बघितलेच तसे मंदिर आहे इकडे. आता तिकडे कुठेतरी आहे एक मंदिर का नाहीतरी, जाऊ आपण. तर आता इथे आम्ही हे स्वर्ग मंडप म्हणून एक आहे काहीतरी, त्या आलो आहे. अगं मला काढायचे अशा प्रकारचं ते आहे. खूप छान मंदिर आहे, तुम्ही पण या. नाशिकवरून हे फक्त 32 किलोमीटरच दूर आहे आणि दिसायला पण छान आहे, मध्ये सुद्धा छान आहे. सगळं कोरीव काम केलेलं आहे त्या मंदिरामध्ये. तर या तुम्ही पण व्हिजिट करा या मंदिराला. सिन्नरला गोंडेश्वर नावाचं मंदिर आहे ते, गोंडेश्वर महादेव मंदिर, तिथे भेटा. तुम्ही पण व्हिजिट करा. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा.